श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. ह्या पुस्तकात दिलेले प्रत्येक प्रवचन आपला मार्गदर्शन करतात. आपल्या जीवनात काही समस्या असेल तर त्याचे समाधानही देतात. तेच मिळवण्यासाठी चला सुरू करूया नित्य स्वामी दर्शन दिवस 3. श्रीपाद श्रीवल्लभ वयाच्या 16व्या वर्षापर्यंत मातापित्यांजवळ होते. त्यानंतर त्यांनी जनकल्याणार्थ तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी त्यांच्या मातापित्यांना अतिशय दुःख झाले. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना सांगितले, ब्रह्मचर्य हाच आमचा आश्रम व योग हेच आमचे कर्म, तरी मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही. असे म्हणून त्यांनी त्या दोन्ही व्यंग मुलांकडे कृपादृष्टीने पाहताच त्यांचे व्यंग जाऊन ती दोन्ही मुले तेजपुंज झाली. नंतर श्रीपाद श्रीवल्लभ मातापित्यांना वंदन करून यात्रेस निघाले. पिठापूर सोडल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण, महाबळेश्वर, श्रीशैल्य, मल्लिकार्जुन असे फिरत फिरत कुर्वपूर येथे आले. तेथे त्यांचा 22 वर्ष निवास होता. त्यांनी अनेक चमत्कार केले. त्यांची अवतार समाप्ती झाली तो दिवस दत्त संप्रदायात गुरुद्वादशी म्हणून पाळण्यात येतो. काही वर्षानंतर श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री नृसिंह सरस्वती या नावाने 1378च्या सुमारास प्रकट झाले. त्यांचा जन्म विदर्भातल्या अकोला जिल्ह्यातल्या कारंजा या गावी झाला. मुंज झाल्यावर त्यांनी तीर्थाटनास सुरुवात केली. काशी क्षेत्री श्रीकृष्ण सरस्वती यांनी त्यांना संन्यासाश्रमाची दीक्षा दिली. त्यानंतर ते अनेक तीर्थक्षेत्रे करीत पुन्हा दक्षिणेकडे आले. कारंजा, त्र्यंबकेश्वर, पळळी वैजनाथ, औदुंबर, नृसिंहवाडी आणि शेवटी गाणगापूर येथे त्यांनी वास्तव्य केले. 1458 मध्ये आपले अवतार कार्य संपून श्री नृसिंह सरस्वती अचानक अदृश्य झाले. ते जे अदृश्य झाले ते शैल्य पर्वतावर गेले. तेथून गंगेच्या किनाऱ्याने भटकंती करीत गंगेच्या काठावरल्या कर्दळी वनात जवळजवळ 350 वर्षे समाधी लावून बसले. थोडक्यात काय तर कारंजा गावी प्रकट होऊन कर्दळी वनात गुप्त होईपर्यंतचा हा कालखंड आणि त्यानंतर त्यांच्या भोवती प्रचंड वारुजे निर्माण झाले. त्यातून लाकूड तोड्याची कुऱ्हाड लागून श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले तोपर्यंतचा हा एकूणच कालखंड हा 3 समर्थ साक्षात्कारी दत्तावतारी पुरुषांचा तेजस्वी कालखंड आहे. श्री दत्तात्रेयांनी लोकांच्या उद्धारासाठी जे 16 अवतार धारण केले त्यातला स्वामी समर्थ हा एक अवतार. श्री वासुदेवानंद सरस्वती यांचा श्री दत्तात्रेय षोडशावतारा हा ग्रंथ पाहिला की ही सर्व माहिती आपोआप मिळते. अशा ह्या दत्त संप्रदायात अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ अचानक प्रकट झाले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात, तर श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात. श्री गुरुचरित्र ह्या सांप्रदायिक ग्रंथाचे चरित्र नायक म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती. श्री गुरुचरित्रातल्या 5व्या, 8व्या, 9व्या आणि 10व्या अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रगट झालेले आहे. श्री गुरुचरित्राचे अखंड पारायण करणाऱ्या भक्तांना श्री दत्तात्रेयांचे सगुण साकार दर्शन होते. ही केवळ श्रद्धा नाही तर तो दत्तभक्तांचा साक्षात अनुभव आहे. श्री स्वामी समर्थांचे चरित्र समजून घेण्यापूर्वी खरे तर श्री गुरुचरित्राची असंख्य पारायणे व्हायला हवीत, तरच स्वामी लीलांचा अर्थ उमगतो. इति श्री नित्य स्वामी दर्शन दिवस 3 संपूर्णम.